हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला पण चपाती भाकरी भात सारखं सारखं खाऊन कंटाळा येतो का? मला तर येतो बाबा. आणि कधीतरी वेगळं काहीतरी खावंसं वाटतं. म्हणूनच आज विचार केला होता की चला खमंग असे थालीपीठ बनवूया आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया. सगळ्यात आधी काय केलं, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरच्या, खूप साऱ्या मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जसं हवं तसं तिखट बनवू शकता. मला तिखट आवडतं त्यामुळे मी जरा जास्त मिरच्या घेतल्यात. आणि अर्धा चमचा जिरं. हे सगळं छान असं खलबत्त्यात टाकून कुटून घ्यायचं. छान असं त्याचा ठेचा बनवून घ्यायचा. थोडंसं ठेचून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चमच्यावर मीठ टाकायचं. आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर हा तयार झालेला आहे ठेचा. मग हे 5 प्रकारचे वेगवेगळे पिठं आहेत. नाचणीचं, ज्वारीचं, गव्हाचं, बेसन आणि हे थोडंसं तांदळाचं पीठ आहे. ही जी वाटी दिसते या वाटीच्या प्रमाणाने प्रत्येकी पीठ एक एक वाटी मी घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ हे 2-3 चमचे घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हा जो ठेचा आहे तो त्याच्यात टाकून घ्यायचा. एक छोटा बारीक चिरलेला कांदा त्याच्यात टाकलाय मी. चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकताना बघून टाकायचं कारण आपण ठेचामध्ये मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर लाल तिखट थोडंसं अर्धा चमचा, धणे पावडर अर्धा चमचे, त्यानंतर थोडीशी चिमटभर हळद आणि भरपूर सारा असा तीळ टाकायचे, सफेद तीळ. कारण सफेद तिळाने खूप छान असे दिसतात पण थालीपीठ आणि चव पण खूप छान लागते. त्यानंतर एक चमचाभर ओवा घेतला आहे, त्याला छान असं हातावरती चोळून घेतलं आणि तो पण त्याच्यामध्ये टाकून घेतला. आणि त्यानंतर आता ही जी वाटी आहे या वाटीच्या प्रमाणाने थोडं थोडं करत हे 2 वाटी पाणी लागलं मला. आणि हे टाकून थोडं थोडं करत असं छान असं पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळ पण पीठ नको आहे आपल्याला आणि जास्त घट्ट पण नको आहे, कारण का त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे आणि त्या कांद्यामुळे पण त्याला थोडंसं पाणी सुटतं. त्यामुळे छान असं थोडासा मीडियम असा त्याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आणि मळून झाल्यानंतर थोडा वेळ त्याला असं रेस्टसाठी ठेवून द्यायचं. आता काय करायचं, एक सुती कपडा म्हणजे आपला रुमाल किंवा कोणताही सुती कपडा घ्या, त्याला थोडंसं पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि बुडवल्यानंतर तो थोडा सॉफ्ट होऊन जातो. त्यानंतर हा जो कपडा आहे त्याला छान असं पिळून घ्यायचं आणि पोलपाटवरती त्याला छान असं घडी टाकून किंवा जसं तुम्हाला हवं तसं त्या पद्धतीने त्याला असं प्लेनमध्ये असं टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर ह्या पिठाचा जो गोळा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. बघा हे पीठ कसं छान असं सॉफ्ट झालेलं आहे. म्हणजे असं कुठेही कडक नाही राहिलं किंवा चिरलेलं वगैरे नाही आहे. छान असं सॉफ्ट राहिलं आहे कारण त्याला झाकून ठेवलं होतं मी. त्यानंतर ह्याचा एक छोटासा गोळा घेतला मी. छान असा गोळा घेऊन त्याला गोल गोल करून घेतलं. थोडंसं थापून घेतलं हातावरती. आणि आता हा जो रुमाल आहे त्या रुमालावर थोडं पाणी शिंपडायचं आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी लावत छान असं ते थापून घ्यायचं. थापून आपल्याला जसं हवं तसं जाड मीडियम कोणत्या तुम्हाला जसं आवडतं तसं छान असं थापून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे होल पाडायचे बोटाने. आता हे सगळं करत असताना आपल्याला गॅस पण चालू करायचं आणि त्याच्यावरती तवा ठेवायचा आहे, कारण का हे थापल्यानंतर आपल्याला लगेच त्याला तव्यावरती टाकून द्यायचं आहे भाजण्यासाठी. त्यामुळे गॅस चालू करून तवा पण गरम व्हायला ठेवून द्यायचा. आणि आता हे बघा मी कसे छोटे छोटे त्याला होल पाडलेले आहेत. आता हे होल पाडून झाल्यानंतर बघायचं तवा गरम झाला आहे का. आता या तवा गरम झालेला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला बटर, तूप, तेल जे काय टाकायचं ते टाकून घ्या. आणि त्याच्यावरती मस्त असं ते गरम झालेलं असतं पसरवून घ्यायचं त्याला. मला तर बटर टाकायचं होतं म्हणून मी त्याच्यावर बटर टाकलं. आणि त्यानंतर रुमाल उचलायचा आणि त्याच्यावरती तव्यावरती टाकून द्यायचा. बघा थालीपीठ कसं छान असं त्याच्यावरती पडलेलं आहे. त्यानंतर हे जे होल आहेत ह्या होलमध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. छान असं मस्त तेल टाकल्यानंतर चारी बाजूने पण थोडंसं तेल पसरवून घ्यायचं. आणि त्याला छान असं झाकून घ्यायचं जेणेकरून ते आतून थोडंसं शिजून जाईल. सगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये पिठं टाकलेले आहेत त्यामुळे खूप छान आणि पौष्टिक असं हे थालीपीठ आहे. आणि खायला पण खूप छान रुचकर लागतं. आणि दह्यासोबत तर काय सांगू तुम्हाला, एवढं छान लागतं की मला तर त्या भाजी वगैरेपेक्षा दह्यासोबत खायला खूप आवडतं. आणि आता ह्याच्यासोबत मी चवळीची भाजी केली होती, चवळी आणि बटाट्याची भाजी. पण मला दह्यासोबतच खायला खूप आवडतात आणि खूप छान लागतात ते. आणि आता हे बघा झाकण काढून घेतलं आणि त्याला आलटून पालटून असं छान असं फ्राय करून घेतलं. चारी बाजूने छान मस्त असं परत बटर लावून मस्त असं फ्राय करून घेतलं. आणि तयार झालेले आहेत आपले थालीपीठ. बघा कसे झालेले आहेत. आणि तुम्हाला आवडले तर नक्की करून बघा तुम्ही पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.